नाशिकच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये नाशिककरांचा लाडका समजला जातो तो नाशिकचा मानाचा राजा। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुबक आणि सुंदर अशा पद्धतीचा देखावा बघण्यासाठी नाशिक शहरच नाही तर जिल्ह्याभरातनं गणेश भक्त जे आहेत ते आवर्जून नाशिक या अशोक स्तंभ परिसरात येत असतात। मानाच्या गणपतीचं दर्शन घेतल्याखेरीज खरं तर नाशिकमध्ये जे गणेश भक्त गणपती बघण्यासाठी येतात त्यांचा हा प्रवास पूर्ण होत नाही आणि त्यामुळे नवसाला पावणारा हा नाशिकचा मानाचा राजा जो आहे त्या गणेश मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे देखावे आहेत ते दरवर्षी तयार करण्यात येतात। सामाजिक संदेश देण्याचा कुठेतरी प्रत्येक वर्षी प्रयत्न केला जातो। भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या मूर्ती ज्या आहेत त्या सुरुवातीला मुंबई पुण्यामध्ये असायच्या, मात्र नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये भव्य दिव्य मूर्ती उभारण्याचं काम जे आहे सगळ्यात पहिले ते मानाचा राजा या मंडळाने केलं। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सत्यमजी, काय नेमकं वैशिष्ट्य, कशा पद्धतीचं तयारी असते तुमची? हे ह्या वर्षी 49वं वर्ष आहे मंडळाचं, शिवमुद्रा मित्र मंडळाचं। जे नाशिककर आहेत यांना 15 वर्षापूर्वी मुंबई आणि पुण्याला इथं जाऊन जी उंच मूर्ती जी बघायचं, दर्शन घ्यायचं, जावं लागायचं, तर 15 वर्षापूर्वी मंडळाने असा निर्णय घेतला की आपल्या नाशिक शहरातच किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यातच का नको उंच मूर्ती देखावा सादर झाला पाहिजे। तेव्हा मंडळाने निर्णय घेऊन आम्ही ही मानाच्या राजाची स्थापना केली आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात उंच म्हणून मूर्ती ही नावाजली आहे आणि नाशिककर सगळे येऊन दर्शन घेतात आणि या मूर्तीला, या गणपतीला, या मंडळाला सर्व प्रकारे प्रतिसाद मिळतो। कुंभमेळा पुढे लक्षात घेऊन यावेळेस सगळे संत, वारकरी, विठ्ठलाचं रूप हे गणपतीला देण्यात आलं आहे। नाशिककर मोठ्या उत्साहानं या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत हे सगळे भाविक जे आहेत ते मानाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।